बघा पोरगा अमेरिकेवरून आलेला आहे अवॉर्ड. खरंच खूप म्हणजे खूप हॅपी आहे. मला बोलता पण येईना. हे बघा पोरं पण मागेच आहे. माझं तोंड बघा. मला कॉल आलेला बट अजून तर पार्सल आलेलं नाही की पार्सल आले या म्हणून. इथं कोणीच नाहीये. मी तर वाट बघत बसले इकडे. मुलं पण सोबतच आहेत. हॅलो. तर ह्यांना कॉल केलाय ते यायला लागलेत. सही सेम कर दो ना सर. अमेरिकेवरून आलेला आहे अवॉर्ड. खरंच खूप म्हणजे खूप हॅपी आहे आणि एक्साइटमेंट आहे अनबॉक्सिंग करण्यासाठी. तर फ्रेंड अनबॉक्सिंग करायचं झालं तर ऍक्च्युली झालं काय, ते जे पार्सल द्यायला आलेले होते ना रिक्षामधून, तर ते बोलले की माझ्यासमोरच उघडून बघा की हेच अवॉर्ड तुमचंच आहे का, तुमच्या नावाने आहे का म्हणून. कारण त्यांनी सिग्नेचर वगैरे घेतली आणि ते बोलले की असं खूप जणांसोबत झाले की वरून बॉक्स असतो आणि आत काहीच नसतं, मग आमच्याकडे कंप्लेंट करतात. नंतर काय झाले तर मी जबाबदारी घेणार नाही असं बोलला तो. मग त्याच्या पुढेच मला ओपन करून बघावं लागलं. सो अनबॉक्सिंग ऑलरेडी झाले तरी पण मी तुमच्यासमोर अजून एकदा उघडून मी अनबॉक्सिंग करणार आहे. सो हे बघा जे काय पॅकिंग खूप कडक होऊन आलेलं, म्हणजे स्ट्रिक्टली. किती उशीर मी फाडत होते तर चिकटपट्टी निघतच नव्हती. तर चला करूया. आणि मुलांचं झालं तर मुलं शांत आहेत. हे बघा झोपलेत दोघं सुद्धा. हे 2 तास वेट केला मी अनबॉक्सिंगचा व्हिडिओ करण्यासाठी, कारण मुलं करू देत नाहीत, मध्ये मध्ये येतात. मग ते म्हणलं ते झोपल्यावर निवांत करूया. आणि तशी माझी ही तब्येत बरी नाहीये. सर्दी खूप जाम झाली आहे सध्या. व्हायरल इन्फेक्शन खूप पसरत आहे आमच्याकडे. म्हणजे मला घरात सर्दी आली आणि ह्यांना सुद्धा आले. मुलांना काय आलं नाही कारण त्यांना जास्त जवळ घेत नाही आम्ही. तरी पण एकाला घरात सर्दी आली की सगळ्याला येते. सध्या तर ते दोघं ठीक आहेत, पण आम्ही दोघं खूप म्हणजे खूप भयंकर सर्दी आलेली आहे. आणि सध्या पाऊस पण खूप म्हणजे खूप पडलेला होता आणि इतकं गरम होतं ना. आता वर फॅन चालू आहे तरी पण मला घाम येतोय. तर असं मी अनबॉक्सिंगला करते सुरुवात. सर्वात अगोदर तर इथे एक स्लिप होती ती भरायची होती, ज्यामध्ये माझं सिग्नेचर आणि माझा फोन नंबर जो की आता चालू आहे आणि जो फॉर्म अप्लाय करताना जो नंबर दिला होता तो नंबर, अशा 3 स्लिप होते. एक स्लिप आपल्याला देतात आणि 2 स्लिप त्यांनी ठेवून घेतात. म्हणजे रिटर्न एक करायची असते आणि पोस्टमध्ये एक ठेवायची असते. सो इथे होतं ते. त्यानंतर हे बघा पॅकिंग इथून ते इकडेपर्यंत चिकटपट्टी इथपर्यंत लावलेली होती. काढताना खूप हे झालं. इकडे सगळं म्हणजे आपण राहतो ते ॲड्रेस आणि कुठून आले ते सगळं. मला तर विश्वास बसत नाही. हे अमेरिकेवरून आलेलं आहे. खरंच विश्वास बसत नाहीये. तर हे बघा हे असं एक म्हणजे हे येतं ज्यामध्ये त्यांनी काय काय लिहिलेलं असतं. शर्द बाय म्हणजे प्रत्येक अवॉर्ड जसं की गोल्डन असेल किंवा सिल्वर किंवा डायमंड त्यासोबत हे येतच. शिवाय अजूनही आहे त्याच्यामध्ये स्लिप्स. हे बघा आणि हे एक आहे ज्याच्यामध्ये कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर सबस्क्रायबर म्हणजे खूप काही लिहिलेलं आहे. हे बघा असं. तर मी हे सगळं जपून ठेवणार आहे कारण माझ्या मेहनतीची कमाई आहे. आणि मी आता तुम्हाला सिल्वर प्ले बटन दाखवते. तर आज मी खऱ्या अर्थाने एक यूट्यूबर झाले आणि ह्याचा प्रूफ म्हणजे आहे हे माझं फर्स्ट सिल्वर अवॉर्ड. खरंच मला इतका आनंद झाला की माझे डोळे पाणावले होते अक्षरशः. कारण इथंपर्यंत पोहोचायला मला खूप लोकांनी टॉर्चर केलं होतं. माझ्या जवळच्या माणसांनी मला नावं ठेवले होते. नावं ठेवण्याचं कारण की मी ह्याआधी लाईव्ह घेत होते तर लाईव्हवर कुणाशी बोलते, लाईव्हवर माणसं चांगली नसतात असे म्हणून मला माझ्यावर आरोप केले होते.
बट मी चांगल्या अर्थाने सगळ्याशी बोलायचे, सगळ्यांना दादा म्हणायचे. असं बोलून माझ्या नवऱ्यांचे कान भरले होते, बट माझ्या नवऱ्याने काही कुणाचं ऐकलं नाही किंवा मला कोणत्याही गोष्टीचं बंधन आणलं नाही. ह्याचाच मला खूप आनंद होतोय आणि त्यामुळे माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आलेले आहेत. तर मी तुम्हाला सांगते की सिल्वर प्ले बटन मी कसं आणि म्हणजे कधी हे केलं. तर सिल्वर प्ले बटनसाठी सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर 100K म्हणजे 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट व्हावे लागतात आणि लगेच 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यावर आपल्याला सिल्वर प्ले बटन भेटेल असं नसतं. तर माझं पर्सनल एक्सपिरियन्स मी सांगते की 1 लाख सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर मी लगेच यूट्यूबवर सर्च केलं की कसं ॲप्लाय करायचं. तर ते बोलले की अशा लिंकवर जाऊन तुम्ही ॲप्लाय करू शकता किंवा तुम्हाला ईमेलसुद्धा येतो. तर मी ईमेलची म्हणलं कधी वाट बघायची. मग मी दररोज ना वेबसाईटवर जायची. यूट्यूब क्रिएटर एक वेबसाईट आहे, तिथे जाऊन मी ॲप्लायसाठी हे करायचे. बट अजूनसुद्धा तुमचे 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट नाही असंच तिथं मेसेज यायचा. मग रोज बघत 5व्या दिवशी ते तर मग मला ओपन दिसलं ते. मग तिथे चॅनलचं जी लिंक असते URL ते टाकायचं आणि आपला जो ईमेल पासवर्ड असतो, ईमेल ऑलरेडी तिथे आपल्या असतो, फक्त ईमेलचा पासवर्ड टाकायचा. मग तिथून असं लिहिलेलं असतं की तुम्हाला ईमेलमधून फॉर्म येईल तेव्हा तो भरा. मग त्यानंतर तसं मी तिथे ॲप्लाय केल्याच्या नंतर ना मला 5व्या दिवसानी ईमेल आला फॉर्म भरा म्हणून आणि त्या ईमेलमध्येच कोडसुद्धा आला होता. मग त्या वेबसाईटवर जाऊनच मी तो कोड घातला आणि कोड घातल्याच्या नंतर फॉर्म भरला. फॉर्म भरताना आपल्या चॅनलचं नाव वगैरे टाकायचं असतं आणि सगळा ॲड्रेस वगैरे टाकायचा, फोन नंबर, आधार कार्ड, पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड आणि आधार कार्ड पॅन कार्डचा नंबर टाकून त्याचा फोटोसुद्धा टाकायचा असतो. असं करून मी फॉर्म भरला आणि आपल्या म्हणजे आपलं जे सिल्वर प्ले बटन आहे त्याच्यावर कोणतं नाव पाहिजे ते सुद्धा टाकायचं असतं. तर शक्यतो चॅनलचंच नाव टाकावं. मग मी पण माझ्या चॅनलचं नावच टाकलं आणि तो फॉर्म भरला. फॉर्म भरल्याच्या नंतर 5 दिवसांनी KYC साठी कॉल आला. तर KYC मध्ये पण त्यांनी जो ॲड्रेस आहे तोच एक चेक करायला दिलेला असतो, तो चेक केला आणि त्यामध्ये अजून एकदा फोन नंबर आणि आधार कार्ड नंबर सांगायचा असतो त्यांना कॉलवरच. आणि फॉर्ममध्ये सुद्धा सेम तशीच प्रोसेस केली आणि ती प्रोसेस केल्याच्या नंतर ना मला 3 दिवसांनी मग नंतर ट्रॅकिंग कोड आला. ट्रॅकिंग कोड आल्यानंतर त्या ट्रॅकिंग कोडमध्ये 22 तारीख दिली होती, गुरुवारी 22 तारखेला तुमचं अवॉर्ड येईल म्हणून आलेलं. बट मला विश्वासच बसत नाही की 20 तारखेलाच माझं अवॉर्ड आलं. कारण तो ट्रॅकिंग कोड जेव्हा आला ना त्याच्यानंतर 5 दिवसांनी मला कॉल आलेला की तुमचं जे पार्सल आहे ते बेंगलोरमध्ये आलेलं आहे आणि 22 तारखेपर्यंत कधीही तुमच्या घरी ते पार्सल येऊ शकतं. आता कधीही मला वाटलं 22 तारखेलाच असेल, तरी पण म्हणलं वाट बघूया. ओके म्हणलं त्यांना आणि मी वाट बघितली. तर ज्या दिवशी मी KYC फॉर्म भरला त्यानंतर 7 दिवसांनी करेक्ट माझं जे सिल्वर प्ले बटन आहे ते माझ्यापर्यंत पोचलं. ॲक्च्युली खरं तर मी भांडी घासत होते आणि माझा अवतार तर भयंकर म्हणजे बेकारच होता. कॉल आला मला की तुमचं मॅडम पार्सल आलेलं आहे खाली. तर मी विचार केला की मी ऑनलाईन पण काही शॉपिंग केली नाही. सिल्वर प्ले बटन तर 22 तारखेला नाही, आज तर 20 तारीख आहे, मग कोणतं पार्सल आलं असेल. नंतर लक्षात आलं की ते कॉलवर बोलले होते की तुमचं पार्सल कधीही घेऊ शकतं. मग म्हणलं सिल्वर प्ले बटनचं आलं असेल म्हणून मी आहे त्या अवतारातच व्हिडिओ चालू केला आणि पार्सल आणायला गेले. सगळ्यात अगोदर तर मी ह्यांना कॉल केला की तुम्ही या म्हणून की असं असं आपलं प्ले बटन आले. आणि मी माझ्या भावाला सुद्धा कॉल केला कारण तो नुकताच रक्षाबंधनसाठी आलेला. नुकतंच हे सोडायला त्याला बस स्टँडवर गेलते बससाठी. त्याला म्हणलं की बसमध्ये नसला बसला तर घरी ये बाबा, आपलं सिल्वर प्ले बटन आलं. तर तो बोला मी 15 किलोमीटर पुढे आलो आता. बरं ठीक आहे जातो तर जा म्हणलं, नंतर कधीतरी येईन. तर असं झालं की मी 13 ऑगस्टला मला तो ईमेल आला होता ट्रॅकिंग कोडचा. त्यानंतर 20 ऑगस्टलाच माझं सिल्वर प्ले बटन आलं. फक्त आणि फक्त 7 दिवसात माझं सिल्वर प्ले बटन माझ्या हातात आलं. खरंच विश्वास बसला नाही. खरंच तुमच्या सर्वांचे मनापासून आभार आहे. या सर्वांचं श्रेय ना मी खरंच म्हणजे माझ्या पतींना देईन, माझ्या भावाला आणि तुम्हा सर्वांना. कारण हे सगळं शक्य माझ्या पतीच्या परमिशनमुळे आणि भावाने चांगल्या प्रकारे मला मार्गदर्शन केलं आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा मला सपोर्ट दिला, त्यामुळे मला हे अवॉर्ड भेटलं. तर हे अवॉर्ड भेटण्यासाठी खरंच खूप मेहनत करावी लागते. याच्यासाठी
म्हणजे काही युट्यूबरचे जेव्हा मी व्हिडिओ बघायचे ना, तेव्हा खरंच मला विश्वास बसतच नव्हता की मी इथपर्यंत पोहोचेल, हे अवॉर्ड आज माझ्या हातात असेल. खरंच विश्वास बसत नव्हता. बट आज खरंच खूप म्हणजे खूप भारी वाटलं. तुम्ही मागे बघितलं पण असेल, माझे डोळे किती पाणवले होते. तर असो, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कॉमेंटमध्ये सांगा. चॅनलमध्ये जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा, हॅपी राहा, बाय बाय.